students, today we are going to study about the activity part. In our On to the Sumit, we reached the top. In the last period we have completed page number 21, brainstorming, activity first, activity second, and lastly we have discussed about activity third, and in it first part, add suitable suffixes. Suffixes, affixes means, suffix means the after word. The suffixes in Maraठी means प्रत्यय. शब्दानंतरचा प्रत्यय लावला म्हणजे सफिक्स, आणि शब्दापूर्वी, पूर्वी म्हणजे प्री आणि फिक्स म्हणजे प्रत्यय. शब्दापूर्वी लावलेला प्रत्यय म्हणजे प्रिफिक्स. तर प्रिफिक्स आणि सफिक्स. आता सफिक्स TION LY MENT OUS हे सफिक्सेस ॲड करून मी दाखवले तुम्हाला. आणि प्रिफिक्सेस अन, इन, इम, इर, डिस, इल हे प्रिफिक्सेस जोडून सुद्धा काय मी वर्ड, त्याचा प्रिफिक्स आणि त्याचा सफिक्स असं लास्ट पिरियडला पण बघितलेलं आहे. तर आता आजच्या पिरियडला वी आर गोइंग टू स्टडी अबाउट पेज नंबर 22 that you are looking on the screen. I have given there with answer. So activity third and number second that you are looking on the screen. So dear friends, by filling appropriate letter in the blank spaces, म्हणजे जे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्यामध्ये एक अप्रोप्रिएट लेटर म्हणजे योग्य ते अक्षर, योग्य ती अक्षरं भरायचे तुम्ही. यू विल गेट अ पास्ट पार्टिसिपल फॉर्म फ्रॉम इट, ज्याच्यामधून तुम्हाला पास्ट पार्टिसिपल म्हणजे भूतकाळी रूप मिळेल, की जे तुम्ही एखाद दुसरं अक्षर त्यात ॲड केलं की त्या शब्दाचं तुम्हाला भूतकाळी रूप मिळेल. यूज द वर्ड ॲज ॲडजेक्टिव्ह. यूज द वर्ड ॲज ॲडजेक्टिव्ह, त्याचं तुम्ही विशेषण म्हणून वापर करा. इन युअर ओन सेंटेन्स, की तुम्ही ते विशेषण म्हणून तुमच्या वाक्यामध्ये वापर करा. वन इज डन फॉर यू, तुमच्यासाठी एक करून दाखवलेलं आहे त्यांनी. तर जे आपण आता बघत आहोत इथं स्क्रीनवरती, त्यामध्ये तुम्हाला जे शब्द दिलेले आहेत ते शब्द तुम्ही भूतकाळी रूप बनवून तयार करायची आहेत. तर आता उदाहरणार्थ इथं जे शब्द तुम्हाला दिलेले आहेत, उदाहरणार्थ बघा तिथं फॉर एक्झाम्पल यस डॅश 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 डबल डॅश ठेवला आहे बघा, ब्लँक्स 2 ठेवलेले आहेत, त्यानंतर यन, त्यानंतर ब्लँक ठेवलं आहे आणि त्यानंतर डी. तर याचा शब्द बनवायचा तर मी तिथं बनवून दिला आहे तुम्हाला, साइनड. आणि वर्ड साइनड, द ॲडव्होकेट टूक ऑल द साइनड डॉक्युमेंट्स टू द कोर्ट. तर आता हे जे तुम्हाला इथं एक वाक्य करून दाखवलेलं आहे की साइनड, तर साइनड म्हणजे सही करणं. वर्ड साइनड, तर द ॲडव्होकेट वकील, टूक ऑल द साइनड सर्व सह्या केल्या कशावरती, डॉक्युमेंट टू द कोर्ट, कोर्टामध्ये. तर यामध्ये तुम्हाला आणखी आता काही असे शब्द भरायचे, अक्षरं भरून ते पूर्ण करायचे आहेत. तर यामध्ये आता पहिला बघा काय दिला आहे, बी लेटर बघा, बी, पी डॅश 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 डबल डॅश दिला आहे, झेड डॅश डॅश सॉरी डॅश डी. म्हणजे तुम्हाला किती लेटर भरायचे ते तिथं, तर 3. तर पी, झेड आणि डी. पण काय सांगितलं तुम्हाला, भूतकाळी रूप बनवायचं आहे, म्हणजेच पी आर आय डबल झाली बघा, RI, झेड ED म्हणजेच प्राइज्ड. ही इज प्राइज्ड बाय द टीचर. वाक्यसुद्धा करून दाखवतोय मी, ही इज प्राइज्ड बाय द टीचर.
त्यानंतरचा सी नंबर बघा, एफ डॅश 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 डबल डॅश केला आहे, टी डॅश केला आहे, ई एन आणि त्यानंतर डॅश केला आहे. तर एफ डबल डॅश म्हणजेच एल ए फ्लॅट, डबल टी फ्लॅटन्ड. तर आता एफ नंतर काय एल ए, त्यानंतर टी नंतर अजून एक टी आणि ई दिलेला आहे, ई एन दिलेला आहे, ई पण दिलेला आहे. आता राहिला डी, शेवटी डी. म्हणजेच काय काय भरलं तुम्ही, एफ एल ए, टी नंतर अजून एक टी आणि शेवटी डी, फ्लॅटन्ड. तर इट इज फ्लॅटन्ड असं म्हणलं तरी वाक्य होऊन जाते. त्यानंतर डी बघा, बी डॅश आय डॅश ई डॅश. तर बॉइल्ड, उकळलेलं. द एग इज बॉइल्ड, एग इज बॉइल्ड. तर काय काय भरलं तुम्ही, बी ओ एक, त्यानंतर आय दिलेलंच आहे, त्यानंतर एल, त्यानंतर ई दिलेलं आहे आणि डी एक शेवटी भरा म्हणजेच बॉइल्ड. तर याप्रमाणे तुम्ही ॲप्रोप्रिएट लेटर्स फिलिंग करायचे इन द ब्लँक्स अँड you will get a past participle. For example, A signed, B prized, C flattened and D boiled. अजून एखादं बघा, समजा मी तुम्हाला ते दिलं एफ डॅश यू डॅश एच डॅश डी म्हणजेच फ्लश्ड, द डोर इज फ्लश्ड. तर याप्रमाणे तुम्ही appropriate letter fill in the blanks and may use a past word with a past participle word as a adjective in the sentence, वाक्यामध्ये सुद्धा वापरायचे. तर पुढचा आहे थर्ड नंबर बघा ॲक्टिव्हिटीमधला, थर्ड नंबर, स्पॉट द एरर. चुका शोधा. म्हणजे काय, आता तुम्हाला इथं देतात काही वाक्यांमध्ये स्पेलिंग राहिलं जाईल, काहीमध्ये ग्रामर दिलेलं जाणार नाही, काहीतरी एखादा शब्द चुकीचा दिला जाईल. आता मी एक्झाम्पल घेताना तुम्हाला लक्षात येईल, स्पॉट द एरर इजी क्वेश्चन आहे बघा. चुका शोधा, फक्त बारीक वाक्याकडे बघावं लागतं, रीडिंग बाय फुल कॉन्सन्ट्रेशन इन असं. तर स्पॉट एरर, चुका शोधा. वन इज डन फॉर यू, एक तुम्हाला करून दाखवलेले आहे. आय वॉज नॉट अफ्रेड फॉर डाय दॅट डे. आता फॉर असतं का बरं, तर आय वॉज नॉट अफ्रेड फॉर डाय दॅट डे, त्या दिवसासाठी मी मरायला घाबरत नाही, असं नाही. फॉरच्या ऐवजी टू असेल बघा, उत्तर दिलं का तिथं. हां, आता स्पॉट एरर तुम्ही काय बघायचं आहे, आहे असं वाक्य बघा वरचं आणि काय बदल होतोय. आय वॉज नॉट अफ्रेड तिथपर्यंत बरोबर आहे, पण फॉर नको आहे मूळच्या वाक्यात. फॉर चुकीचं दिलेलं आहे, तर तो एरर आहे. तर फॉरच्या ऐवजी टू पाहिजे. म्हणजेच आय वॉज नॉट अफ्रेड, फॉर काढला आणि टू टाकला, बाकीचं वाक्य ॲज इट इज. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. पुढं आता बघा ए नंबर त्यातला, स्पॉट द एरर. टेंजिंग अँड हिलरी मेड अँड पॅक्ट. आता अँड कधी येतं तुम्हाला आर्टिकल माहीत आहेत, कधी सांगितलं मी तुम्हाला, ए बिफोर कॉन्सोनंट अँड अँड बिफोर व्हावेल. आता इथं कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन, व्यंजनापूर्वी काय पाहिजे, ए. आता प हे काय आहे, व्यंजन आहे, पण त्याच्याऐवजी काय पाहिजे होतं, ए पाहिजे होतं, पण ॲन दिले. स्वर तर नाही तिथं, स्वर म्हणजे अ ते आहा, याचा अर्थ स्वर नाही म्हणजे ॲन नको आहे. तर ॲनच्या ऐवजी ए पाहिजे. तुमचा स्पॉट द एरर म्हणजे काय, ॲन चुकीचं दिलं आहे, ते ॲन काढून उत्तरामध्ये ए लिहावं लागेल. तर टेंजिंग अँड हिलरी मेड, ॲनच्या ऐवजी अ पॅक्ट. म्हणजे इथं वाक्य तुम्हाला असं द्यावं लागेल की टेंजिंग अँड हिलरी मेड अँड पॅक्ट ॲट द ऑफिस ऑफ PM ऑफ नेपाळ. दिस इज अ रॉंग सेंटेन्स. आणि मग करेक्ट सेंटेन्स तुम्हाला द्यावे लागेल, खरी उत्तर द्यायचं असतं करेक्ट बरं का. एक उत्तर की दिस इज अ रॉंग सेंटेन्स अँड करेक्ट सेंटेन्स इज टेंजिंग अँड हिलरी मेड. ॲन काढा, फक्त स्पॉट काढला, एरर ॲन काढला आणि ए म्हणजेच टेंजिंग अँड हिलरी मेड ए
पॅक्ड ॲट द ऑफिस ऑफ PM ऑफ नेपाळ. त्यानंतर बी बघा, आय हॅज कधी असतं का आय हॅज टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी. तर हॅज ऐवजी पास्ट टेन्स हॅड. आय हॅड हॅज काढा म्हणजे दिस सेंटेन्स इज रॉंग सेंटेन्स अँड करेक्ट सेंटेन्स काय होईल मग, आय हॅड टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी. पुन्हा सी बघा, टेंजिंग हॅव स्पेंट. आता स्पेंट म्हणलंय पुढं म्हणजे काळ कुठला पाहिजे, हॅव असेल का, तर हॅड पाहिजे. म्हणजेच द गिवन सेंटेन्स इज रॉंग अँड राईट करेक्ट सेंटेन्स इज टेंजिंग हॅव काढा, स्पॉट द एरर हॅव आणि हॅवच्या ऐवजी हॅड. टेंजिंग हॅड स्पेंट अ नाईट विथ कॅम्प 8. त्यानंतर डी, पॅक्ट वॉज साइन्ड फ्रॉम टेंजिंग अँड हिलरी. आता ती पैज कुणी कुणी साईन केली, बाय टेंजिंग अँड हिलरी. तर फ्रॉम नको आहे तिथं, स्पॉट द एररमध्ये फ्रॉम रॉंग सेंटेन्स. द करेक्ट सेंटेन्स इज द पॅक्ट वॉज साइन्ड, फ्रॉम काढा, बाय टेंजिंग अँड हिलरी. फ्रॉम हे स्पॉट एररमध्ये आहे, तर फ्रॉम ऐवजी बाय. आणि लास्ट सेंटेन्स बघा, आय अँड हिलरी वेअर इन नो मूड ऑफ टॉकिंग. आता आय पर्सनल प्रोनाउन घेण्याच्या ऐवजी व्यक्तीचं नाव सुरुवातीला यावं, म्हणजेच हिलरी नाव पहिल्यांदा येईल आणि आय नंतर येईल. आय हे पर्सनल प्रोनाउन नंतर येतं. तर आय अँड हिलरी ऐवजी हिलरी अँड आय वेअर इन नो मूड ऑफ. ऑफ काढा कारण स्पॉट आहे ते चुकीचं आहे आणि ऑफच्या ऐवजी फॉर टॉकिंग. ऑफ ऐवजी फॉर. पुन्हा एकदा बघा, हिलरी अँड आय वेअर इन नो मूड ऑफ ऐवजी फॉर टॉकिंग. किंवा तेच वाक्य असं घेतलं तरी चालेल, आय अँड हिलरी वेअर इन नो मूड ऑफ काढा आणि फॉर म्हणा, ऑफच्या ऐवजी फॉर टॉकिंग. तर आता आपण ॲक्टिव्हिटी नंबर 3 कंप्लीट केलेली आहे. त्यामध्ये काय काय बघितलं तर फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आपण बघितलेलं आहे ते म्हणजे काय बघितलं, प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस. प्रिफिक्सेस कोणते, TION LY MENT OUS आणि सफिक्सेस ते आहेत कोणते सफिक्सेस, TION LY MENT OUS हे सफिक्सेस आहेत म्हणजे शब्दाला नंतर लागलेले प्रत्यय. आणि प्रिफिक्सेस, प्री म्हणजे बिफोर आणि फिक्सेस म्हणजे प्रत्यय, शब्दापूर्वी लागलेले प्रत्यय आहेत. अन, इल, इम, इन, डिस, इर, इल हे निगेटिव्ह प्रिफिक्सेस आहेत. ते बघितलं फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये. सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय बघितलं तर फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट लेटर्स, म्हणजे जे गाळलेल्या जागा आहेत त्यात अक्षरे योग्य भरायची की जेणेकरून पास्ट पार्टिसिपल तयार होईल आणि ते पास्ट पार्टिसिपल एक ॲडजेक्टिव्ह म्हणून वाक्यात वापरायचं, ते बघितलं आहे आपण. थर्ड ॲक्टिव्हिटीमध्ये त्यातला काय बघा तर स्पॉट एरर म्हणजे चुका शोधायच्या आणि शोधून करेक्ट काय वाक्य ते लिहायचं, ते बघितलं आपण. आता ॲक्टिव्हिटी नंबर 4 बघूया आपण. वेन टेंजिंग अँड हिलरी रिच्ड द सुमित, टेंजिंग इन अटर जॉय सेड, वी हॅव डन इट. इन दिस सेंटेन्स द सब्जेक्ट वी is the door of action which it achieving the feat is the subject. The verb of passive voice is formed by using the correct form of the verb to be plus past participle of the main verb. Construct the sentences accordingly. तर इथं थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा की व्हॉइस आहे आणि व्हॉइसचे 2 प्रकार आहेत, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह कसं लक्षात ठेवायचं तर सब्जेक्ट प्लस बी प्लस PP प्लस इन ब्रॅकेट बाय प्लस ऑब्जेक्ट. पुन्हा एकदा बघा, सब्जेक्ट प्लस बी प्लस PP प्लस इन ब्रॅकेट बाय प्लस ऑब्जेक्ट असं असेल तर पॅसिव्ह सेंटेन्स. आणि नसेल असं म्हणजे सब्जेक्ट बी PP नसेल तर ॲक्टिव्ह व्हॉइस. तर आता बघूया दिलेल्या वाक्यात. नाव केअरफुली गो थ्रू द चेंज इन बोथ द सेंटेन्स अँड डू द चेंजेस अकॉर्डिंगली
इन द रिमेनिंग सेंटेन्स. तर वी हॅव डन इट ॲक्टिव्ह व्हॉइस आहे बघा. वी हॅव डन इट. तर हॅवचं काय होईल हॅज. आणि सब्जेक्ट ऑब्जेक्ट व्हॉइसचा चेंज करताना व्हॉट इज मीन बाय व्हॉइस आणि पहिलं हाऊ टू आयडेंटिफाय व्हॉइस. मी व्हॉइस कसा ओळखायचा. मी अगोदर सांगतो व्हॉइस कसा ओळखायचा, का ओळखायचा, ह्या दोन प्रश्नाचे उत्तर. व्हॉइस कसा ओळखायचा पहिल्यांदा लक्षात ठेवा. सब्जेक्ट उदाहरणार्थ वी. त्यानंतर डनपर्यंत एम इज आर वॉज वेअर किंवा बी बिंग बिन असं पाहिजेच यापैकी एक. आणि त्यानंतर पी पी पास्ट पार्टिसिपल. आता डन पास्ट पार्टिसिपल आहे पण त्याच्या अगोदर बी किंवा बीचं रूप नाही, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. आता ॲक्टिव्ह का पॅशिव्ह का ओळखायचं. तर आपल्याला दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह आहे का पॅशिव्ह आहे हे ओळखून घेऊन ॲक्टिव्हचं पॅशिव्ह करावं लागेल किंवा पॅशिव्हचं ॲक्टिव्ह करावं लागेल. तर आता वी हॅव डन इट तर ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. पॅशिव्ह करताना काय करायचं मग व्याख्या लक्षात ठेवा. पॅशिव्ह करताना व्याख्या त्यातच उत्तर 80% बघा व्याख्येमध्ये. पॅशिव्ह करताना व्याख्या काय करायची तर कर्ता कर्म यांच्या जागेची आदला बदल. सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट प्लेसेस चेंज. आणि त्यानंतर मग मुख्य क्रियापदाला अनुसरून बी बिंग बिन किंवा एम इज आर वॉज वेअर. की जसं बघा आता इट. आता इथं हॅव हॅज हॅड किंवा मॉडल आला असेल. मॉडल म्हणजे मे माईट कॅन कुड वगैरे आला असेल तर एम इज आर वॉज वेअर न घेता बी बिंग बिन यापैकी घ्यायचं. तर बघा इट त्यानंतर जे आलेलं असेल ते हॅव हॅज हॅड किंवा मॉडल त्यातलं आलेलं आहे हॅव. इट हॅव तर हॅवचा हॅज करायचा. इट हॅज. तर डन आहे म्हणजे बिन मुख्य क्रियापद बी बिंग बिन. डू असतं तर बी, डुईंग असतं तर बिंग आणि डन आहे म्हणून बिन. पुन्हा एकदा बघा इट हॅज हॅवचं हॅज. इट हॅज बिन का घेतोय आपण तर डन आहे म्हणून. समजा डुईंग असतं तर बिईंग घेतलं असतं. समजा डूच असतं तर बी घेतलं असतं फक्त. तर पुन्हा एकदा बघा इट हॅज बीन डन बाय वीचं द्वितीय अस. उत्तर करून दाखवलं बा इट हॅज बीन डन बाय अस. इट हॅज बीन डन बाय अस त्यांनी पण उत्तर करून दिले तिथं. पुढचं आता ए. वी मेड अ पॅक्ट. अ पॅक्ट मेड आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे. एम वॉज वेअर पैकी. अ पॅक्ट एक वचन आहे म्हणजेच वॉज. अ पॅक्ट वॉज मेड तर आहेच. अ पॅक्ट वॉज मेड बाय अस. तर सब्जेक्ट ऑब्जेक्ट चेंजनुसार पॅक्ट पहिल्यांदा घेतलं. वॉज कशावरून घेतलं तर मेड आहे. तिथं मेक असतं तर इज आर वगैरे आलं असतं पण मेड आहे म्हणजे पास्ट आहे. तर पास्टसाठी वॉज वेअर. अ पॅक्ट वॉज मेड आहे म्हणून वॉज. सब्जेक्ट पॅक्ट झाला. त्यानंतर वॉज बी बिंग बिन पैकी एम इज आर वॉज वेअर झाला. त्यानंतर काय पी पी मेड झाला म्हणजे अ पॅक्ट वॉज मेड बाय वीची अस. त्यानंतर आय ऑफर्ड सायलेंट प्रेयर इन माय हार्ट. आता बघा अ सायलेंट प्रेयर वॉज ऑफर्ड इन माय हार्ट. ॲक्टिव्हचं पॅशिव्ह करायचं आहे. अ सायलेंट प्रेयर वॉज ऑफर्ड इन माय हार्ट असं म्हणा किंवा बाय मी असं म्हणलं तरी चालेल. त्यानंतर कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. आता इथं गेव मुख्य क्रियापद आहे मी ऑब्जेक्ट आहे 3 फ्लॅग्स पुन्हा. तर आता उत्तर असं करावं लागेल. ॲक्टिव्ह व्हॉइस आहे तर पॅशिव्ह करताना 3 फ्लॅग्स. 3 फ्लॅग्स वेअर अनेक वचन असल्यामुळं आणि गेव आहे. 3 फ्लॅग्स वेअर गिवन मी बाय कर्नल हंट. पुन्हा बघा सब्जेक्ट ऑब्जेक्ट चेंजनुसार 3 फ्लॅग्स येस आहे म्हणून आणि गेव आहे म्हणून. वॉज वेअर पैकी फ्लॅग्स आहे म्हणून वेअर. 3 फ्लॅग्स वेअर गिवन गिवचं गिवन मी बाय कर्नल हंट. डी बघा आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग. आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग्स. तर आता पुन्हा बघा मग सब्जेक्ट ऑब्जेक्टनुसार द इंडियन फ्लॅग्स
द इंडियन फ्लॅग इज, द एकवचने आहे इथं आणि कॅरिंग आहे. तर इंडियन फ्लॅग इज बीइंग, ING टाकायचं कॅरी मधला बी मध्ये. इंडियन फ्लॅग इज बीइंग कॅरीड, कॅरीचं पास्ट कॅरीड बाय आयचं मी. पुन्हा एकदा बघा, द इंडियन फ्लॅग इज का तर ING आहे, इज बीइंग, ING काढला कॅरी मधला, ते कुठं टाकला बी मध्ये, इज बीइंग कॅरीड बाय मी, आयचं मी. ई बघा, आय टूक अ फोटोग्राफ ऑफ तेंजिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग्स. आय टूक, आता सरळ वाक्य घेतलं तरी चालेल. फोटोग्राफ्स ऑफ तेंजिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग्स वेअर टूक बाय मी, असंही होईल. अजून वेगळ्या पद्धतीने करता येईल ॲज पर युअर लेवल बेस्ट. यफ, आय रिमेंबर्ड हिम. आता हिम, त्याचा सब्जेक्ट ऑब्जेक्ट चेंजनुसार इकडं सब्जेक्ट होईल, हिमचा ही होईल. ही रिमेंबर्ड आहे म्हणजे पास्ट आहे, तर वॉज वेअर पैकी, पण ही एक वचने असल्यामुळे ही वॉज रिमेंबर्ड बाय मी. लास्ट, वी स्पेंड द नाईट ॲट कॅम्प 8. पुन्हा उत्तर आता, द नाईट ॲट कॅम्प 8, द नाईट ॲट कॅम्प 8 वॉज स्पेंट आहे म्हणून वॉज स्पेंट बाय विची अस. तर याप्रमाणे आपण आता काय काय बघितलं, तर ॲक्टिव्हिटी थर्ड कंप्लीट केली, की ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये सफिक्सेस आणि प्रिफिक्सेस बघितले. त्यामध्ये नंबर 2ला बघितलं, ॲप्रोप्रिएट लेटर फिल इन द ब्लँक्स अँड पास्ट पार्टिसिपल अँड यूज द वर्ड ॲज ॲडजेक्टिव्ह इन युअर ओन सेंटेन्स. त्यानंतर त्यातलीच थर्ड काय बघितलं, स्पॉट द एरर, चुका शोधल्या आणि करेक्ट वाक्यामध्ये दुरुस्ती करून लिहिल्या. त्यानंतर फोर्थ ॲक्टिव्हिटी काय बघितली, चेंज द वॉइस. तर चेंज द वॉइस आपण कंप्लीट केला. सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. वी विल डिस्कस अबाउट इट इन द नेक्स्ट पिरियड फॉर द नेक्स्ट lecture, activity number next. Till we are going to stop. Thank you. Okay.